अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे हा अधिक श्रावण आहे. पण हा अधिक श्रावणसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या श्रावण महिन्यातसुद्धा आपण शंभू महादेवाची, विष्णू भगवानांची सेवा करू शकतो. असं काही नाही की हा विष्णू पुरुषोत्तम मासे म्हणल्यावर आपण महादेवाची सेवा करू शकत नाही. तर आजच्या ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्यानुसार दोन्ही श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या राशीनुसार ह्या दोन्ही श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी भगवान शंकरांना अर्पण केल्याने तुमच्या अडचणी सर्व दूर होतील आणि तुम्हाला ते मार्गही दाखवतील. अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर बघा, हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो. तर या महिन्यात विशेषतः शंकराची पूजा केली जाते. पण अधिक महिना असल्यामुळे पुरुषोत्तम मास म्हणतात आणि त्याचमुळे आपण ह्या महिन्यात विष्णूंची सेवाही करतो. पण ह्या दोन्ही महिन्यात तुम्ही भगवान विष्णू आणि शंभू महादेवाची सुद्धा सेवा करू शकता. आता बघा, काही गोष्टी आहे ज्यामध्ये तुम्ही शंभू महादेवाची जर का सेवा करणार असाल तर तुमच्या राशीनुसार तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करू शकता ज्याच्याने तुम्हाला तुमच्या जीवनातल्या अडचणींमध्ये मार्ग मिळेल आणि तुम्ही प्रगती मार्गावर जाल. सगळ्यात पहिली रास म्हणजे मेष रास. या राशीच्या लोकांना श्रावण महिन्यात अनेक शुभ परिणाम मिळतात आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात. परंतु विशेष ज्योतिषीय उपाय करून पाहिल्यास वर्षभर भगवान शंकरांची जर का तुम्हाला कृपा हवी असेल तर श्रावणातल्या सोमवारी व्रत केल्यास ते तुमच्यासाठी फलदायी ठरेल. आणि या दिवशी तुम्हाला विधीपूर्वक उपवास करावा लागेल आणि शिवाची पूजा अर्चा करावी लागेल. दुसरी रास म्हणजे वृषभ रास. श्रावण महिना यांच्यासाठी संमिश्र असतो. ह्या महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायला हवे ह्या राशीच्या लोकांनी. आणि शक्य असल्यास 11 बेलपत्रात श्रीराम लिहून शिवलिंगावर अर्पण करावे. याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. तिसरी रास म्हणजे मिथुन रास. या लोकांनी या संपूर्ण महिन्यात शिवाची भक्ती करावी, शिवचालिसाचे पठण करावे आणि मन आणि मेंदूचे याने तुमचे ताणतणाव जे काही असतील ते दूर होतात. त्यामुळे घरात सदैव सुख समृद्धी जाणवते. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी गायत्री मंत्राचा उच्चार करून भगवान शिवाला जल अर्पण करावे. याने तुमच्या सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी भगवान शंकराला आंब्याचा रस अर्पण करावा. त्यासोबत महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. या उपायाने करिअर संबंधी काही समस्या असतील तर त्या दूर होतात आणि तुमची त्यातनं सुटका होती. काही अडीअडचणी असेल तर त्यातनं सुटका होते. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी कोणतीही मोठी समस्या टाळण्यासाठी शिव अर्चना, शिव आणि पार्वतीचा जलाभिषेक करावा. या उपायाने तुम्हाला सुख समृद्धी आणि भाग्योदय होण्याचे फायदे मिळतात. त्यानंतर तूळ रास. तूळ राशीच्या लोकांनी भोलेनाथाला पाणी, भस्म आणि पांढरे चंदन अर्पण करावे. याने भाग्योदय होतो आणि सगळ्या गोष्टींमध्ये लाभ होण्याची तुम्हाला हे मिळते. म्हणजे असे मार्ग दिसू लागतात की तुम्हाला त्यातनं मार्ग मोकळे होतात आणि तुम्हाला त्या गोष्टी पूर्ण तत्वाला जाताना दिसतात. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यामध्ये पाणी आणि पाण्यात काळे तीळ घालून भगवान शंकराला जल अभिषेक करावा. आणि दररोज शक्य नसल्यास सोमवारी शिवलिंगावर जल अभिषेक नक्कीच करावा. त्यानंतर धनुरास. धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकराला अभिषेक केल्यास कच्च्या दुधाने सुद्धा अभिषेक करावा, पाण्याने सुद्धा अभिषेक करावा आणि त्याचबरोबर मधाने सुद्धा अभिषेक करावा. म्हणजे कच्चं दूध, पाणी आणि मध हे तिन्ही वेगळं घेऊन मग अभिषेक करावं. याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या ज्या कुठेतरी ब्लॉकेजेस आपण जे म्हणतो ते मोकळे होतात. त्यानंतर मकर रास. मकर राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात हनुमान चालिसाचं पठण करून शिवलिंगावर जल अर्पण करून संकटातून बाहेर पडण्यास त्यांना मदत होते आणि त्यांनी मारुतीची सेवा करावी.
अशा पद्धतीने मकर राशीच्या लोकांना सुद्धा भरपूर फायदे होतात. त्यानंतर कुंभ राशीच्या लोकांनी शंकराला पाण्यात मध मिसळून अर्पण करावे, शिवचालिसाचा पाठ करावा आणि त्याचबरोबर भगवान शंकराची दिवसभर उपासना करावी. शेवट मीन राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात भगवान शंकराला पाण्यात मध, अष्टगंध आणि तीळ घालून अर्पण करावे आणि रुद्राष्टक ह्याचा पाठ करावा. याचे फायदे तुम्हाला स्वतःहून जाणून मिळतील आणि तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावात सुद्धा एक तत्व येईल आणि तुम्ही त्यातनं जिथे तुमचे निर्णय चुकत आहात, जिथे तुमच्या गोष्टी अडचणी येत आहात तिथे तुम्हाला मार्गसुद्धा सापडेल. अशा पद्धतीने राशीनुसार जर का तुम्ही ह्या दोन्ही श्रावण महिन्यात भगवान शंकराची सुद्धा सेवा केली तरी सुद्धा हे भोले शंकर आपल्या अडचणींवर आपल्याला मदत करायला धावून येतील आणि तुमच्या सर्व गोष्टींवर मार्गसुद्धा दाखवतील. अशा पद्धतीने या व्हिडिओची माहिती एवढीच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.